इकडं साकेत यादवनं कब्जा घेतलाय, खालून उसळी मारून 57% निघाला. पुन्हा समोरासमोर कुस्ती अतुल भाऊ दोघांना समज देत आहे. चड्डी धरायला दोघांनाही परमिशन आहे, दोघांनी ती मान्य केलंय. फक्त थांबतील. आणि या दोन्ही कुस्त्याला सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल दादा आवारे यांच्याकडून 1,000 रुपयाचं बक्षीस आहे. फक्त पैलवान या शब्दाला फार मोठं महत्व आणि ताकद देत आहे, कारण का या कुस्तीमुळेच हे सगळं शक्य आहे. सलामी गल्ली पंजकी पकड चालू झाली. लाल लांगेचा गर्द लांगेचा उजवा पायला निक्या बसलेला रविराज चव्हाण पंढरपूरच्या जवळ बाबळगाव नावाचं गाव आहे. दिसायला तो बाबळीचा बुडकाच आहे. असा गावाच्या नावाप्रमाणे रविराज यादव पंढरीच्या पांडुरंगा मैया याच्या गावावरूनच पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाला नतमस्तक होण्यासाठी पुढे घेतला होते. त्या गावचा टाकळीचा कालीचरण सोलंकर गंगावीर चांगली सराव करतोय. विश्वास हरवलेचा पट्टा आहे आणि हा रविराज पुण्याला सराव करतोय. अर्जुन पुरस्कार काका पवारांचा पट्टा. पोलादी मनगटाला भिडल्या इजा चमकाय लागल्या जसं आकाशात तशा आखाड्या. पण तो दोघांना एक समज देताय, कुस्ती पुढे घ्या, पेसावत राहू नका, धोका कोणाला देऊ नका. पंतांनी सूचना दिली त्या करताय. इकडे साकेत आणि सत्पाल डोक्याला डोकं लागलंय नुसतं. पुढची कार्यवाही पाहिजे. आणि रविराज चव्हाणनं कब्जा घेतलेला आहे कालीचरणचा. गती आणि प्रगती याच वयात साधता येते. गती तर प्रगती नाही तर अधोगतीलाही जावं लागेल. त्यासाठी आपली गती फार महत्वाची आणि खालून उसळी मारून येण्याचा प्रयत्न कालीचरणचा हेप्पी लावून मजबूत कब्जा केलाय तो रविराज चव्हाणने. आबा मात्र आत्ताशी खाली बसल्या. केलेल्या कार्यकर्तृत्वाचं समाधान चेहऱ्यावरती दिसायला लागलंय. हे माय भो तुझे मी फेडी नकांग सारे आणि नारतीला हे चंद्र सूर्य तारे. आबाच्या मनाची इच्छा आहे. पाडवा संपला की पाडव्यापासून जे मैदान चालू होतात 2 महिने रखडपट्टी असते. रोज मैदान पायाला भिंगरी बांधून हा माणूस 50 पैलवान घेऊन महाराष्ट्राच्या या रणजित तलावडे राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते आपण आकड्यावरती या. आपला सन्मान होतोय, एक विशेष सन्मान होणार आहे. आपण हात या. रणजित तलावडे तुकाराम रजवेश्वर यांच्या शुभास्ते निलेश सांगळे यांच्या हस्ते सन्मान होणार आहे. रणजित तलावडे पैलवान आपण पुढे यावं. साकेत आणि सत्पाल कुस्ती निकाली होवी. कुस्तीवर कुस्ती येईल. 2 तगड्या कुस्त्या, तगडे पंच. या लाल मातीचा आराध्य दैवत म्हणजे बजरंगबली. आणि या मैदानातल्या एकदा बजरंगबलीचा जय जयकार मोठ्याने झाला पाहिजे. बोल बजरंगबली की. आवाज येत ना. आपला सन्मान प्रोत्साहन हरिश्चंद्र बिराजदार मामांच्या पदस्पर्शाने सावध झालेली पोरं. आज महाराष्ट्रात फार मोठी टीम आहे, नेटवर्क आहे. प्रत्येक जण एकमेकाच्या सुखदुःखात सामील होणं, एकमेकाच्या आनंदात सामील होणं आणि प्रसंगी अडचणीला मदतीला येणं. इकडं रविराजनं पुन्हा कब्जा घेतलेला आहे. कालीचरणचा अतुल भाऊ पाटील सरपंच म्हणून काम करतायत. करमाळ्याचे सभापती साकेत आणि सत्पाल कुस्ती करा. कब्जा मजबूत. पुढची कारवाई पाहिजे.
उमेश सोळ पैलवान मूर्ती लहान पण कीर्ती महा महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कार दिला. छत्रपती शिवप्रभूंच्या कार्याला साजेचं कार्य करणाऱ्याला महाराष्ट्र शासन पुरस्कार देत. कुस्तीचा उल्लेख मगाशी सांगितला. राहुल नाना आवारे साहेब सांगतात पडला पाल्लापेक्षा लल्ला कसा. याला महत्व देणारी माणसं इथं आहे. डाव प्रतिडाव डावाची उकल उदयन करा. चमत्कार झाला तर नमस्कार होत असतो. कालचा पेपरात कोण वाचत नाही. तो रद्दी जमावतो कुस्ती करा कुछ करके दिखाए कुछ बन के दिखाए. नाम भी कमाए दाम भी कमाए दोनों एक साथ साथ कमाए. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं पंख होने से कुछ होता हौसलों से उड़ान होती है. हौसला बुलंद होना चाहिए. ऐसे रंगलेलं कुस्तीचं मैदान. हे वाक्य विश्वास नांगरे पाटला त्याचं त्याला दिलं पाहिजे. डॉक्टर साहेब डॉक्टर महादेव वराड साहेब यांच्याकडून आम्हा दोघा निवडणुकांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. कुस्ती फार कळते त्यांना. वरड साहेबांनी काल दिघोळला देखील हजेरी लावली. पैलवान क्षेत्र जपण्याचं जोपासण्याचं काम करताय आणि अनेक पैलवानांच्या पाठीवरती शबासकीची थाप टाकताय डॉक्टर साहेब. आणि पुन्हा नागपट्टी देऊन डेंजरला कुस्ती गेलेली वाचलेला आहे. कुस्ती टाकायला लागला शिवराज चव्हाण. हे दोन जे आता आकड्यात लढतायत ते पुढच्या 2-3 वर्षात महाराष्ट्र केसरी होतील. त्यांच्या हातात महाराष्ट्र केसरीची गदा असं हे अचानक सांगतोय असं वाटू नये. नवल वाटू नये परत म्हणून आता सांगून ठेव. चला झालं उठला खट्टा का कृष्णबेंद हरिश्चंद्र बिराजदार मामांचे पुतणे एक हात धरून आकडेवरती आले. झालं या हट्टा इचडी धरून झालं उठलाय. वसंत प्रसाद डिगोळ काल डिगोळला मैदान झाले पण त्याचं पोट भरलं नाही. आज इथं सगळ्याच्या जे हजर आहे. ही माणसं लाचावले मला लागलीचे गोडी ते जीवेनं सोडी आईचे केले. त्यांनी आम्हा दोघाला 200 रुपयाचे बक्षीस दिले. धन्यवाद. उद्या नळी गोळगावला मैदान आहे आणि उद्या विशेष सत्कार सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल नानावरे यांचा उद्याच्या मैदानात ठेवलेला आहे. त्या ग्रामस्थांनी नळी वडगावच्या मैदानाला काल आज आणि उद्या 3 दिवस नाना गावासाठी देत आहे. साकेत पैलवाननी कब्जा मजबूत केला. पुढची कारवाई पाहिजे. इकडून खालून किल्ली तोडून उचलून जाण्याचा प्रयत्न कालीचरण पैलवान. धन्यवाद बिनवडे सर. चालविता हलविता डोलविता तो परमेश्वर आहे. हातून कुस्तीची सेवा करते हे आमचं भाग्य आहे. तुमच्यासारख्या थोडा मोठ्याची थाप पाठीवर न पडणं ही आमच्यासाठी आदराची गोष्ट आहे. कुलदीप यादव सर आकडेवरती या. कुलदीप यादव सर आकडेवर पैलवानांचं नाव आहे. पांडुरंग चलगर आकडेवरती या. आपलाही सन्मान होतोय. पांडुरंग चलगर अजिनाथ आवारे वसा आबांचे पुतणे भूमला अजिनाथ दत्ता पैलवान यायचे. त्यावेळेस आबांचं नाव फक्त माळवाडीचा बाळू पैलवान असं होतं आणि आम्हाला उत्सुकता लागायची बाळासाहेब बाबाचा त्या माळवाडीचा आवारे पैलवानचा पुतण्या कसलाय बघायचा. फार मोठी उत्सुकता असायची. ती माणसं आज पुढं नावारूपाला आली. या महाराष्ट्रात या देशात जागतिक कुस्ती स्पर्धेतून या भारत देशाला स्वर्ण पदक आणून दिल्याबद्दल भारत सरकारनं त्यांना अर्जुन पुरस्कार दिला आणि महाराष्ट्र सरकारनं देवा इस्पिफात बहाल करून त्या कर्तव्याचा सन्मान केला. या घराण्यात जन्माला आलेली ही माणसं पुढे 100 वर्ष जरी या गावचा या घराण्याचा इतिहास कोणी वाचायला घेतला तरी सुवर्णाक्षरात लिहिला हा इतिहास सापडणार आहे. अरुण शेठ गवळी व परमेश्वर आवारे सर यांनी मैदानचं अर्थ खातं नियोजनबद्ध पार पाडल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन.
खरं तर सांगू का तर हात वरती करा की या क्या आणि अरुण शेठ गवळी वा आबांच्या आणि नानाच्या जीवाच्या कट्ट्याचे ही माणसं अर्थ कमिटीची जबाबदारी वरी मान करायला मिळत नाही या माणसाला का बघितली एखादी गोष्टी नाही मिळालं हे असंच असते हो आणि पिशवी ती आता काय दिसणार रिकामी केली दोघं कुस्त्या सुटणार नाहीत आबांचं लक्ष कुस्तीकडे आहे हा नेमका कोणता कारीकरण आणि कोणता शिवाय हेच बघायचंय महाराष्ट्राला बघायचंय या भारत देशाला बघायचंय लक्ष्मण हलगीबादर जरा हात जावा हो लक्ष्मण हलगीबादर हात जावा आबा बोलवताय सगळा गाळापर्यंत लक्ष एका बांधा होत्या लक्ष्मणच्या कुस्त्या ढिल्या बटायला लागल्या कुस्त्या चालल्या पाहिजे जरा लक्ष्मणचा फेटा बांधून सत्कार तुम्ही बसा तुम्ही बसा खाली बाजा नाही बोललं सत्काराला बोल तुम्ही बसा पक झालं बसलं हा शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी कौतुक दाखले अतुल पाटील बसलं झालं जळगाव अप्पर आकड्यावरती जावा टाका त्यांचाही सन्मान आकड्यावरती संपन्न होतोय आपला सन्मान होतोय हो 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 सोळ बंगल्यात पडता पंचांनी सांगितलेलं आधी ऐका पिसाल वाजल्यानंतर पुढची कार्यवाही होत असते तुम्हाला माहित आहे केलेल्या कामाची पोच पोहोची म्हणून दोन्ही कुस्तीचा मान सन्मान करताय असवले एकच तिथं राहिले आणि युट्यूबच्या माध्यमातून हे कुस्तीचं मैदान जगभरात दाखवण्याचं काम करतात ज्ञानेश्वर असोले सर आपण देखील आकडे चला आणि आयुबाईचे या भागातली बीड जिल्ह्यातली कुस्ती वाढवण्यासाठी कायम उपस्थित असतात दोन्ही मान्यवरांचा मान सन्मान आबांच्या शुभांशी होतोय आयुबाई चला असवले इकडे आला आकडे चालू असलेल्या दोन्ही कुस्त्या लक्षावर लक्ष लागलं हजारो प्रेक्षक आतुरतेने वाट बघतोय पण रिझल्ट पाहिजे राहुलना स्वतः सांगतात कुस्त्याचा रिझल्ट पाहिजे पडला पाल्यापेक्षा लढला कसा याला महत्व देणारी माणसं आहे आणि राजगुरू आपण देखील आकड्यावरती चला आपला मान सन्मान आकड्यावरती होतोय राष्ट्रीय खेळाडू कौतुक आपले बनवा आपण आकड्यावरती चला आलेले यांचा देखील मान सन्मान आकड्यावरती संपन्न होतोय तो आनंदाचा क्षण आयुक्ताने असवले सर तिकडे चित्तायत आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं कौतुक करणारे कुस्तीचं मैदान हो कौतुक ढापळे पैलवा अनेक गजेचे मालक ओके हात सोडून घ्या चेडीचा परत समोरासमोर कुस्ती करावी लागेल खाली पलीकार अतुल भाऊ दोन्ही पैलवानला समज देत आहे कुस्ती कशी दिली जात उद्याच्या पर्यंत बनवा निकाली कुस्ती झाली तर हो माझ्या आवाजाचं वाणीचं कौतुक करू हरिभक्त परायण रणवे बापू महाराज ते स्नेही एकेरी पद काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो रविराज चव्हाण आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलला सराव करतोय अर्जुन पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार यांचा पठ्ठा दस पिंपळगावचे वस्ताद भाऊसाहेब कोळी वस्ताद यांचा सन्मान होईल त्यांना विनंती आकडेवरती भाऊसाहेब कोळी वस्ताद दस पिंपळगाव
अजून एक नानांची इच्छा तुम्ही होती या पुढे जावा. आमचे गुरु रणवे सरांच्या हस्ते आपला सन्मान. गणेश आणि हो अशी चारी पोरं पैलवान करायचा का भाऊ कोणी असतो त्यांनी केलेला आहे. बार्शी तालुक्यातलं छोटस गाव कोरपळ दसपिपळ गाव, त्या गावाची ओळख महाराष्ट्रभर करून देणारे पैलवान यांचा मान सन्मानाकडे ती संपन्न या होतोय. कुस्ती मैदानासाठी वाहतूक निरीक्षक आकडेवरती हो ST खेडकर विकास खेडकर साहेब उपस्थित झाले, त्यांचं स्वागत आहे. माईच्या माध्यमातून त्यांच्या संस्कृतीच्या माध्यमातून ही मुख्य कुस्ती बोलती करायचं काम करतात. त्यांचं नाव काय हो? महादेवराव जाधव. अतिशय देखना मंडप टाकला, कुस्ती शौकीनांना बसण्याची व्यवस्था, माईक सिस्टीमची व्यवस्था करून दिलेली आहे. यांचा मान सन्मानाकडे वरती संपन्न होतो. परत समोरून काकेत हात टाकला संकेत पैलवांना, पण तो हल्ला धुडकवलेला आहे. सत्पालनं कुस्ती करावी लागेल पैलवान. दोन अशा कुस्ती आखाड्यावरती चालवा. हो, एक भाव व्यक्त करावे अशी मी आपल्याला विनंती करतोय. ST महामंडळाचे खेडकर साहेब उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आहे. आणि आजच्या या कुस्ती मैदानाला आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती लावली, त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी आपल्या आरशी पाटोदा शिरूरचे विद्यमान आमदार सुरेशजी धस साहेब, त्याचबरोबर माजी आमदार भीमरावजी धोंडे असतील, त्याच्याबरोबर आलते काका असतील, आमचे गुरुवारी मार्गदर्शक रणवे बापू असतील, सर्वच या ठिकाणी पुण्याहून आलेली सर्वच मंडळी, माझे गोकुळवासाचे सर्व सहकारी, त्याचबरोबर आपल्या बीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे सोमा पैलवान त्यांचे सर्व सहकारी. आणि या भागामध्ये आपण सर्वांनी मला लहानपणापासून खेळताना बघितलंय आणि बघितलं असताना तुम्ही खूप प्रेम दिलेलं आहे, मला खूप पैसे बक्षीस दिलेले. त्याचं कारण होतं की मी कुस्ती चांगला खेळत होतो, परंतु तुम्ही जी मला प्रेरणा प्रेम दिलं ते मला खूप मोठ्या म्हणजे आजच्या ह्या लेवलला मी त्या इथपर्यंत यायचं कारण तुम्ही दिलेलं प्रेम आणि ते हे बक्षीस होतं. आणि म्हणून मी त्याही गोष्टी कधी विसरलो नाही. त्याच्याबद्दलही मी तुमचं आयुष्यभर तुमचा आभार मानेल. आज या मैदानाला बऱ्याच या ठिकाणी आल्याच्या नंतर सर्वांनीच फुलाची पाकळी मदत केली. मला वाटतं आपल्या भागामध्ये ही परंपरा वाढली पाहिजे. आपल्या भागामधून मी नाही पण माझ्यासारखे आणखीन या ठिकाणी पैलवान घडले पाहिजेत आणि म्हणून व्यक्त करतो. आणि या मैदानाची शोभा वाढवल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. सर्व जालन्याहून आलेले असतील किंवा इतर महाराष्ट्राच्या पंचक्रोशीत सर्वच आपल्यावर आव्हानावरती आमच्यावरती प्रेम करणारे सर्वच या ठिकाणी कुस्ती शौकीन असतील, वस्ताद असतील, त्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. भारत शिंदे वस्तादांनी सांगून सुद्धा जर आपल्या कुस्त्या त्याच पद्धतीने चालू असतील तर मग हे आपल्या महाराष्ट्राच्या कुस्तीसाठी थोडं लांछनास्पद आहे. पैलवान मान्यवरांचा मान सन्मान भारत शिंदे वस्ता दिगोळचे उमेश शिंदे पैलवानचे चुलते बबू शिंदे वस्ता आणि शरद दादा वस्ताद यांचा मान सन्मान त्रिमूर्तींचा मगाशी वसंत रसाळ वस्ता यांनी नामोल्लेख करण्यासाठी सांगितलं होता. तो समोर कुस्त्या असले देखील तो उल्लेख राहिला होता. पण मान्यवरांचा मान सन्मानावरती संपन्न होतोय. वेळात वेळ काढून या कुस्तीमध्ये अनेक मान्यवरांनी उपस्थित ठेवली. या बिनवडीचे सन्मानकडून आम्हा दोघा निवेदकांना 500 रुपयाचे बक्षीस आले. धन्यवाद. अमोल कचित पैलवानचा सन्मान या ठिकाणी संपूर्ण होतो. गवळीचा चालू कुस्तीला गोकुळगोट टायमिंग दिलाय का? 5 मिनिटाचा टायमिंग 8 वाजून 14 मिनिटं झाले. नोंद घ्या. घड्याळ काटा वरती सरकायला लागलेला
कुस्ती करा. 8:19 ती कुस्ती गुणावरती लागणार आहे. हो, एक पायरीचा दगड हो, आपल्या वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मोठ्या भावाची सूचना ही लक्ष्मणासारखी प्रमाण मानून वागणारा राहुल गोकुळ आवारे पैलवानचा सन्मान होणार आहे. अरुण शेठ गवळी, परमेश्वर आवारे सर, तुकाराम रंधवे सर, नवनाथ रंधवे सर यांना मी विनंती करतोय, मल्ल सम्राट महाराज केसरी गोकुळ आवारे पैलवान फार मोठ्या जोडीचा. मी त्यांच्या कुस्त्या सांगू का? त्यांची कुस्ती समाधान मुडके महाराज केसरी बरोबर झाली, ट्रिपल महाराज केसरी DYSP विजय चौधरी यांच्या बरोबर झाली, उपमहाराष्ट्र केसरी संतोष जोरवड बरोबर झाली. त्या काळातला टॉप लेवलचा पैलवान 2001 ते 2010चा दशक या पैलवानानं महाराष्ट्रात कुणाबरोबर कुस्ती केली नाही असा पैलवान नाही. त्यांचा फेटा बांधून सन्मान होतोय. त्यांचाच सन्मान पुकारतोय. गोकुळ आवारे पैलवानचा सन्मान. शिरूरचे नगरसेवक आणि माऊली पानसंबा यांचा सन्मान झालेला आहे. शिरूरचे 2 दिग्गज मान्यवर. हा बोला. त्याला थांब ना. आता गुणावरती कुस्ती लागायची वेळ जवळ आली. 2च मिनिट शिल्लक आहेत. साकेत आणि सत्ता. देवानंद पवार पट काढून मागे ढकलला, बाहेर गेला तर गुण दिला जाणार नाही. नागनाथ केकान यांचाही सत्कार व्हावा. तर आत यावं. नागनाथ केकान कुस्तीतला फार मोठा अभ्यासूकडे. देवानं कुणाला काय देव होईल त्याच्या हातात आहे. कुणाच्या पोटी कुणाला जन्म घालायचा त्याच्या हातात आहे. प्रत्येकाच्या हातात नसते. पण जन्माला आल्यानंतर आपलं जीवन सार्थक करावं लागतं. सैराट पिक्चर मध्ये छोटीशी भूमिका केली. गड्याला फिरायचं सुद्धा पंचायत झालं. एसटी स्टँडवर गेला तर पोरं गर्दी करायची. सेल्फी काढा. जरा पुढे जावा की लोकांना केवढा गडी ती तर बघू द्या. वा, टाळ्या करा, टाळ्या जरा. करमाळा तालुक्यात सेलगाव नावाचं गाव आहे. पण राहुल नानावरती फार प्रेम त्या गड्याचं. 2 दिवस झालं मला यायचंय बरं का कुस्त्याला. त्यांचा सन्मान करा. दोन्ही कुस्त्या गुणावरती लागलेले. जो पहिला गुण घेईल तो विजय. अतुल भाऊनी मगाशी सांगितलं, एकदा बाहेर गेला ठीक, दुसरा परत बाहेर गेला तर प्रतिस्पर्धेला गुण दिला जाईल अशी समज दिलेली आहे. कुस्ती करा. समोरून घोट्यातनं पट काढण्याचा प्रयत्न. दोन्ही पोराचा चेहरा सुद्धा होतोय ना अशी कुस्ती आखाड्यावरती झालेली आहे. कालीचरण घोट्यातनं पट काढला होता, तो हल्ला धुडकावला रविराजना. परत समोरासमोर कुस्ती चालवा. जो पहिला गुण घेईल तो विजय. दोन्ही कुस्त्या पॉइंट वरती लागलेल्या आहे. सतपाल सातवीत कुस्तीचा निर्णय का? एक समाधान आबांच्या चेहऱ्यावरती दिसायला लागले. वर्षभर रोज पायाला बिगरी बांधून फिरतात आबा. आणि पावसाचा विशेष आभार माना म्हणतात. पावसानं आपल्याला नाही कधी विघ्न येऊन दिला आबा. असं झालं सर. दिगोळच्या कुस्ती मैदानात आबा बरोबर मध्ये आले म्हणले पाऊस येणार नाही. झिमझिम पाऊस येत होता. 5-10 मिनिटात पाऊस बंद झाला. परत मैदान संपेपर्यंत पावसानं हजेरी लावली नाही. तसं आज देखील भलं मोठं मैदान गेले 15-20 दिवस झालं कुस्त्या जोडण्याचं काम
ही माणसं करताय आणि खऱ्या अर्थात कुठेतरी फळ मिळतं. त्या काळात साधू संत होते, आता या काळातली ही साधू संत मंडळी आहे. यस, ही संत आहे खरे. यांच्या कर्तृत्वाला, यांच्या वाचेला सुद्धा फार मोठी ताकद असते, यांच्या आशीर्वादालाही ताकद असते. उद्या आयुष्यात पुन्हा सोबत ही हिचकिच केलं नाही आम्ही. एक दिवस कुस्तीची उतराई व्हावी वाटते वर्षात. पाडवा झाला की आबाचं चालू असतं. आपलं बी होणार आहे महिना घ्यायचंय, तारीख काढू चाललंय. महिन्या दीड महिन्यावर आलं की पुन्हा जवळजवळ येतो मैदान. आणि हो 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 फोटोग्राफर कुठे गेले आता? सरपंच साहेब सांगतात कुस्ती सोडा. देव येऊन बसलाय. बोला अतुल भाऊ निर्णय काय? आबा एक मिनिट मध्ये. राहुल नाना सांगतोय तुम्ही सांगा काय करायचं ते. पब्लिक आमच्याकडे काय लोकांना चटकदार कुस्त्या बघायची सवय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा कुस्त्या होत्यात, लोक बघतात, त्यांना कळतंय. आमच्याकडे काय थोडंसं आणखीन ह्या गोष्टीची तेवढी हे नाही. तुम्हाला काय वाटतं? निकाली नाही तर कमीत कमी पॉईंटवर तरी करा अशी आमची लोकांची इच्छा आहे. त्यांना कळलं तरी पॉईंटवरती कसं पॉईंट घेऊन जिंकलं जातं ते. आणि पराभवाला भिवू नका किंवा असं काही वाईट मानून घेऊ नका. अरे तुम्ही बघितलंय कितीतरी वेळा, आम्ही 10-10 वेळा हारलोय. 10-15 वर्षात कितीतरी वेळा अपयश बघितलंय. एका कुस्तीने काय कुणी तुम्ही हे होणार आहे का? आता निकालीचं नाही, कमीत कमी पॉईंटवर तरी तुम्ही हे करायला पाहिजे, कुस्ती निकाली काढायला पाहिजे. एका जितेने कोणी सिकंदर होत नाही आणि एका पराजितेने कोणी फकीरी होत नाही असं नाना सांगताय. कुस्ती करा. चारी पैलवानला समज दिलेली आहे. हनुमंत महाराज आकड्यावरती या. आदरणीय परमपूज्य रणवे बापू महाराज आकड्यावरती येत आहेत. दोघांना विठ्ठल भेटला, रणवे बापूंना आणि आभार. हनुमान महाराज आपण आकड्यावरती या. साकेत पैलवान कुस्ती करा. सतपाल पैलवान कुस्ती करा. आणि पंचाचा निर्णय जरा इकडे जाहीर करा. पंचाचा निर्णय जाहीर करा. दोघांचं अभिनंदन आहे. रविराज पैलवानला सामाजिक कार्यकर्ते संतोष दर्जे होगा नाही. 500 रुपयाची बक्षीस सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल नानावर यांच्याकडून कालीचरण बक्षीस घेऊन जावा. दोघांनाही मल्ल सम्राट केसरी गोकुळ आवारे पैलवान यांच्याकडून दोघांनाही 500 रुपयाची बक्षीस. कुस्ती आक्रमक साकेत यादव. राहुल नाना साहेबांच्या शब्दाला मान देऊन मोठ्या तडफेने कुस्ती झाली आणि रविराज पैलवाननं गुण घेऊन विजय संपादन केलेला आहे. तसं पलीकडचं देखील मशीन तापलंय. आता यांचे कर चालू केला. एकेरी पाठ करण्याचा टोकाट प्रयत्न. तो हल्ला धुडकवलेला. हजारो प्रेक्षक लक्षावर लक्ष लागलेलं. अशी कुस्ती आखाड्यावरती साकेत पैलवान सतपाल पैलवान गुण घ्यावा लागेल. पंच देखील सांगतायत कुस्ती करा, कुस्ती चालवताय.
पैसे गाडी नाही का आणि एकेरी पट परत दोन्ही पोराचा दम परतळला. हे पहा, जीव जंतू कल्याण बोर्ड भारत सरकारचे सदस्य संतोष गर्जे त्याला 500 रुपयाचं बक्षीस आणि तुझा पैलवान पुन्हा